आध्यात्मिक ज्ञानामध्ये कामवासना हा एक फार मोठा अडथळा आहे. आणि त्यासाठी आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करत असताना हे सांगितलं गेलेलं आहे. तुम्ही 1000 वेळा संभोग केला असेल तर त्याचा जो आनंद मिळतो तो एक क्षणाच्या समाधीच्या बरोबर आहे. म्हणजेच तुमचं मन जे वासनेमध्ये अडकून पडलेलं आहे त्यामधून तुम्हाला काही प्राप्त होत नाही. तर त्याची जी आसक्ती आहे ती आसक्ती जर सुटली तर मग आध्यात्मिक प्रगती होते. नाही तर आपण बघतो बरेच जण की ह्या कामवासनेमध्येच अडकून पडतात. आणि हे आपण बऱ्याच वेळा केलेलं आहे. जन्माजन्मांतरी केलेलं आहे. प्रत्येक जन्मामध्ये हे केलेलं आहे. आणि आता आपल्या लक्षात आलेलं आहे की याच्यात काही नाही आहे. तर मग आता तरी सोडा. कित्येक जण असे असतात की ते सुटत नाही त्यांचं. ज्ञानानं सुटत नसेल तर ईश्वरानं शरीर रचनाच अशी केलेली आहे की काही काळानंतर ते सुटत आहे. जसं तरुण वयामध्ये 15, 16, 17 वर्षाच्या वयामध्ये जेवढी आसक्ती असते तेवढी आसक्ती 50 वर्षानंतर नसते. आहे ना? बरोबर आहे ना? तेवढी आसक्ती नसते 50 वर्ष. परंतु त्याची पकड जी आहे ती पकड मात्र सुटत नाही. ते पक्क धरून ठेवलेलं असतं. म्हणजेच शरीर साथ देत नाही परंतु बुद्धीमध्ये ते पक्क बसलेलं आहे. आणि त्याला गुरुदेवांनी छान दिलेलं आहे. काय म्हटलंय की शरीर थंड आहे पण दिमाग अजून गरम आहे. कुठलंही काही होत नाही परंतु अजून ते तसंच आहे आतमध्ये. तर हे जेव्हा पकड सुटेल तेव्हा ब्रह्मचर्य घटित होते. घटित होते म्हणजे काय? त्याची सुरुवात होते. जेव्हा समजतंय की याच्यात काही नाहीये आणि त्यावेळेस काय होतंय की आपलं मन शांत राहते, बुद्धी थंड राहते आणि शरीर ऍक्टिव्ह राहते. गरम राहते म्हणजे काय? ऍक्टिव्ह राहते. आणि हे जे आपण आपल्यामध्ये आत्म्यामध्ये स्थित होतो आणि तिथे जेव्हा रममान होतो तर त्यावेळेस आपल्याला जे सुख मिळतंय ते सुख कसं आहे? क्षणिक नाही आहे. त्याचं कारण काय आहे की आपलं जे आत्मा आहे, आपलं जे चैतन्य आहे हे अति सुंदर आहे. कसं आहे ते? अति सुंदर आहे. नुसतं सुंदर नाही आहे, अति सुंदर आहे. कारण आपण आपल्या इंद्रियाद्वारे जे सुख प्राप्त करतो त्याला मर्यादा आहेत. आहेत की नाही? समजा तुम्ही कोणते एखादं सुंदर दृश्य बघत असाल, कुठलाही सुंदर स्त्री बघत असताल, किती वेळ बघणार? काय मर्यादेपर्यंत. पण जेव्हा आपल्या आत्म्यातून जे सौंदर्य आपण बघतो, त्याचा अनुभव घेतो, ते कसं आहे? घटित होणं, कमी होणार नाही आहे. ते तुम्हाला मर्यादित सुख नाही देत, तर ते अमर्याद सुख देते. तर हे लक्षात येणं गरजेचं आहे. हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तर त्यावेळेस काय होईल की आपली कामवासनेवरची आसक्ती आहे, म्हणजे त्याला पकडून ठेवण्याचं ज्याला आपण फ्युरिशनेस म्हणतो, तो कमी होईल. आणि मग आपली आत्मिक प्रगती होते. नाही तर मग तिथेच आपण अडकून पडतो आणि मग
पुढची प्रगती आपली होत नाही. पुढचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्या जीवनामध्ये येत नाही, उतरत नाही जीवनामध्ये. आणि खूप जण असे अडकून पडलेले असतात. आत्मज्ञानी सुद्धा याच्यापासून सुटलेले नाहीयेत, आहे की नाही? काय सांगितलं गुरुदेवांनी? असे बरेचसे पण खूप कमी उदाहरण आहेत. पण जेव्हा आत्मज्ञान होतंय त्यावेळेस हे सगळ्यांची पकड सुटते. तरीही पण काही आहेत की ज्यांची पकड सुटलेली नाहीये. जसं राग आहे, तर दुर्वासा ऋषीचं उदाहरण दिलेलं आहे. दुर्वासा ऋषी म्हणजे त्यांच्या, त्याला काय म्हणतो आपण, राग हा त्यांच्या पूर्ण स- म्हणजे थोडस काय झालं तरी राग येत, आत्मज्ञानी असून सुद्धा. महर्षी व्यास आहेत, ज्यांनी एवढं मोठं वेदाचं संकलन केलं आणि पूर्ण जगाला ह्या ज्ञान पूर्ण संकलित रूपामध्ये, व्यवस्थित रूपामध्ये दिलं. त्यांना सुद्धा आपल्या स्वतःच्या मुलाविषयीची आसक्ती होती. विश्वामित्राचं उदाहरण दिलं. विश्वामित्र आत्मज्ञानी होते, परंतु कामवासनेमध्ये अडकून पडले. असे काही उदाहरण आहेत, पण ते फार कमी आहेत. असं होत नाही, तरीही पण होऊ शकते. तर अशा वेळेस काय आहे, तर आश्चर्य व्यक्त करणं, निंदा नाही आहे. काय? आश्चर्य व्यक्त करायचं, असं होऊ शकतं. म्हणून आपल्या आजूबाजूच्या सहवासामध्ये काही लोक असतील जे ज्ञानी आहेत, पण कुठेतरी असे आहेत, कुठेतरी अडकलेले. होऊ शकते हे, नाही अशातली बाब नाही आहे. पण जेव्हा आपण आत्मस्थित होतो, तर त्यावेळेस हे सगळं निघून जात. सर्व प्रकारची आसक्ती, जी पकड आहे, ती पकड निघून जाते. आणि जीवनामध्ये आपण दुःखी असण्याचं कारणच ते आहे, ते म्हणजे पकड. काही जणांना आपल्या शरीराविषयीचा जास्त आसक्ती असते. मग ते शरीराची एवढं हे करतात की स्वतःच्या शरीराविषयी त्यांना खूप मोठा अभिमान असतो. आणि काही जण असे आहेत की त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. आहेत की नाही असे? पूर्ण दुर्लक्ष, काही बघायचं नाही. तर गुरुदेवांनी काय सांगितलंय? मध्यम मार्ग. शरीराचा सुद्धा सन्मान करायचा, त्याची काळजी घ्यायची, पण त्याच्याविषयीची आसक्ती नाही ठेवायची. म्हणजेच जीवनामध्ये आपण जे जे काही कर्म करतो त्यामध्ये मध्यम मार्ग असला पाहिजे. मध्यम मार्गाने जेव्हा आपण चालतो, तेव्हा ही पकड जी आहे ती पकड येत नाही. आणि मग आपण आत्मरत होतो. आणि आत्मरत झालेला जो व्यक्ती आहे, तर तो कसा राहतो? सुखी राहतो, आनंदी राहतो. मग जीवनामध्ये त्याच्या काही कमी जास्त झालं, काही असो, परिस्थिती असो किंवा कुठल्या व्यक्तीमुळं असो, कशाहीमुळं असो, त्याच्यामध्ये काही फरक नाही पडत. तो असा हालून नाही जाणार. मग प्रश्न काही जणांनी विचारले, तर त्याच्यातला एक सुंदर छान प्रश्न विचारला की मी ह्या मार्गामध्ये आलो, सर्व काही करतो आहे, पण माझ्यामध्ये राग आहे, द्वेष आहे, अहंकार आहे. तर त्यावेळेस गुरुदेवांनी खूप छान उदाहरण दिलं की तुम्ही हे सगळं करता, याचा अर्थ तुम्हाला राग येणारच नाही असं नाहीये. राग येतो, पण निघून जातो. असा आपला सगळ्यांचा अनुभव आहे का? मला थंब दाखवून दाखवा. फरक पडलेला आहे का नाहीये? येतो, नाही अशातले बाब नाही, पण तो लवकर निघून जातो. आधी राहत होता, आता लवकर निघून जातो.
आणि जेव्हा तुम्ही हे प्रॅक्टिस करायला लागाल, नियमित प्रॅक्टिस करायला लागाल, तेव्हा हे सगळं निघून जाईल तुमच्या. आणि आपण जेव्हा स्वतःला मानतो की मी असा आहे, मी असा आहे, तर मग आपण तसेच बनायला लागतो. आपल्यातले जे गुण आहेत, ते गुण जेव्हा आपण आपल्यामध्ये, आपल्या विचारांमध्ये ते गुण जेव्हा येतील, तर तसेच गुण आपले वृद्धिंगत व्हायला लागतात, वाढायला लागतात. आता तुम्ही स्वतःलाच दोष देत राहाल, तर मग दोषीच बनत राहाल. कारण एक सत्य सांगितलं गुरुदेवांनी. काय सांगितलं? की ह्या वर्तमानामध्ये तुम्ही निर्दोष आहात, हे सत्य सांगितलं. आणि त्याच्या पुढे काय सांगितलं? ह्याच्यावर विश्वास ठेवा. आपण ऐकतो, आपल्याला अनुभूतीमध्ये येते, या क्षणी मी कसा आहे? निर्दोष आहे. आहे की नाही? मला तुम्ही सांगा, आता या क्षणी निर्दोष आहात की नाही तुम्ही? फक्त आपलं कसं आहे, त्याच्यावर विश्वास नाही, त्याच्यावर दृढता नाही आहे. लगेच शंका येते, खरंच दोषी आहे का? तर गुरुदेव काय म्हणतात? विश्वास ठेवा त्याच्यावर. आणि तुम्ही जेव्हा विश्वास ठेवायला लागाल, तेव्हा तुम्ही तुमचं निर्दोषत्व आहे ती सिद्ध करण्याची गरज पडणार नाही, तुम्ही निर्दोष राहाल. आणि खरंच आहे, आपण जे काही पूर्वी झालेलं आहे, जे काय झालेलं असेल, ते जेव्हा आपण सोडून देतो, तेव्हा वर्तमानामध्ये आपण कसे आहोत? निर्दोष आहोत. आणि आपल्याला आपल्याला ही जी सुदर्शन क्रिया ही आपण जी करतो, योग साधना करतो, तर या योग साधनेमध्ये आपल्यामध्ये बदल जो महत्वाचा काय होतो, तो म्हणजे मन हे वर्तमान क्षणामध्ये येत आहे. आणि मग आता त्याला आपल्याला पुढे चालून दृढता काय करायची, विश्वास, ठाम विश्वास काय करायचा, की वर्तमान क्षणामध्ये मी निर्दोष आहे. आणि तुम्ही जर स्वतःला दोषीच मानत गेलात, तर मग तुम्ही तसेच बनत जाता. कारण आपल्या जीवनाचा एक नियम आहे, आपल्या मनाचा एक नियम आहे. मन ज्या स्थितीमध्ये आहे, जसा विचार करते, तसंच आपलं जीवन चालत राहत आहे की नाही? हा सगळ्यांना अनुभव आहे. जसं आपण विचार करतो, तसंच आपलं जीवन पुढे चालत राहत. स्वतःला तुम्ही हुशार समजलात, तर तुम्ही हुशार होणार. स्वतःला निर्बुद्ध समजलात, तर निर्बुद्धच राहा. तर त्यासाठी हे पक्क मानायचं. आणि राजा जनकाला ह्याची अनुभूती आली. आणि मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, की असे काही उदाहरणं आहेत, त्याच्याविषयी फक्त आश्चर्य व्यक्त केलं, निंदा करायची नाही. आपल्याला गुरुदेवांनी काय सांगितलंय? समाज निंदा करून आध्यात्मिक प्रगती कधी होणार नाही, कधीही नाही होणार. पण त्यासाठी काय करायचं? आश्चर्य व्यक्त करायचं. पुन्हा एक प्रश्न आला, धर्म आणि अध्यात्म ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तर वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या प्रकारच्या चालीरीती, वेगवेगळं जे काय आहे, ह्या सगळ्यांमध्ये जे काही सांगितलेलं आहे, त्याची अनुभूती, कोणती अनुभूती? की एक शुद्ध चैतन्य आहे, तो मी आहे, हे अध्यात्म सांग. आणि धर्म सांगते वेगवेगळ्या चालीरीती. आणि त्याच्यात जे सांगितलेलं आहे, त्याची अनुभूती म्हणजे अध्यात्म आहे.